हॅलो, हाय, नमस्कार फ्रेंड्स. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर मी आज ओजस्वीला ब्रेकफास्टसाठी बनवले होते पोह्यांचे कटलेट. त्याची रेसिपी मी शूट नाही केली, बट मी तुमच्यासोबत तरी पण शेअर करते आहे. 1 कप जे आहे ना पोहे भिजत घालायचे आहेत पाण्यामध्ये आणि थोडा वेळ ते भिजत झाल्यानंतर नरम झाले की त्याच्यातलं पाणी झारून घ्यायचे. त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. चवीपुरतं मीठ, तिखट आणि त्याच्यानंतर हळद घालायची आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तीळ घाला. छोटे छोटे असे पॅटीस तयार करून ते छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. डीप फ्राय करायचे नाही, शॅलो फ्राय केले म्हणजे ते हेल्दी असतात आणि स्कूलच्या टिफिनसाठी पटकन बनवण्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. ओजस्वीला त्यानंतर मी स्कूलमध्ये सोडून आले. स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर मी मस्त छान चहा घेतला. चहा आणि ब्रेड खाल्लं. थोड्या वेळाने सकाळी ऑलमोस्ट अराउंड 10 AM माझं पार्सल आलं. मग मी ते पार्सल कलेक्ट केलं. पार्सल आल्यानंतरची माझा जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो, कारण काहीतरी नवीन नवीन मी ट्राय करत असते तुमच्यासाठी ऑर्डर करण्याचं, आणण्याचं, आणि ते आल्यानंतर मला फारच जास्त आनंद होतो. पार्सल मी आतमध्ये नेऊन ठेवलं. त्याच्यानंतर मी दुपार झाली होती, ऑलमोस्ट 12-1 वाजले होते. तर 1 वाजता मी जेवायला घेतलं. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी लगेच बाकीचे काही कामं होते ते सगळे कामं उरकली आणि म्हटलं चला आता पार्सलचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. तर पार्सल मी फोडल्यानंतर मी आत्ता काही नवीन काथावरच्या साड्या बोलवल्या आहेत. खरंच इतक्या सुंदर क्वालिटी आली आहे ना त्याची, आणि त्याच्यासोबत आपल्या एव्हरग्रीन अशा प्राजक्ताच्या जरी बॉर्डरमध्ये आलेल्या साड्या आहेत. तुम्हाला जर याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कुठली आवडली असेल तर नक्की ओजस कलेक्शन ओजस म्हणून पेज आहे माझं इन्स्टाला, त्याला फॉलो करा आणि त्यावरनं तुम्हाला जे हवं आहे ते ऑर्डर करायला विसरू नका. ओके, चलो बाय फ्रेंड्स, थँक्यू.